ज्येष्ठ हिंदी लेखक कृष्णचंदर यांच्या कथेवर आधारित एकांकिका जांभूळ पडल्या झाडाखाली. लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे. तर बघा, जांभूळ पडल्या झाडाखाली. वाचवजी मला, वाचवजी, वाचवजी मला, वाचवजी. अब्बाय, यो मनुष्य धनुष्य होऊन झाड पांघरून का पडलाय आता या मंत्रालयाच्या आवारात? अहो पांघरून फेडीन मी तुमचे. झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया असं म्हणत रात्री इथं झोपलो आणि पहाटे असा चेपलो. वाचवाव मला. बाय बाय बाय, थांबा, खेचती तू बसली. पण कुठनं खेचू की मागणं खेचू? नाही म्हणजे कुठूनही खेचाव, पण फाडू नका मला. पाय खेचलो सोपं जाईल बघा, मराठी आहे ना म्या. खेचती तू बसली बाय, थांब. एक जोर लगा के हाय, अरे ते तिकडच राहिलो ना. एक जोर लगा के हाय. अवा तुम्ही बी जोर लावा की जरा. माझे सगळे प्रयत्न करून झाले हो ताई. मला जमलं असतं तर हा असा एखाद्या पक्षात सतरंजा उचलत आयुष्य काढणारा निष्ठावान कार्यकर्त्यासारखा पडून राहिलो असतो का इथं. तुम्ही बोलवा कोणाला तरी, नाहीतर माझं खत होईल इथं. आई ग, आई, आई ग. थांबा थांबा, मी बोलवते कुणाला तरी. आवाज शिपाय, ओळख बघे. आवा. अरे देवा, हा तर विकासाच्या वेगाने येतोय. तिकडं काय झालंय ते बघा. आरा रा रा रा, जांभळाचा झाड वासाडी पडली त्याच्यातील. आव त्याच्यावर नाही, त्याच्या खाली कोण चेंपटलंय ते बघा. शिरा पडली माई जया. शिरा नाही माय जयारो, अख्खं झाड पडलंय माझ्या. मग झाडाखाली झाड्या किती बसूच्या होता. सुलभ हा ना. सरकारनी जगण्याची नसली तरी हागण्याची मी हगायला नाही हो, माझ्या कामाचं कुठवर आलंय ते बघायला आलो. आणि लाल फितीतल्या फायली दडपतात तसा दडपलो गेलो. त्याचं काय? आव लग बघे, त्याच ती बाहेर काढूया चला, नाहीतर मरेल ते. आपण हे झाड हलवूया. चला चला, हे झाड हलवूया. माका जमूचा नाही. वर्ण ऑर्डर आल्याशिवाय झाड काय. मी या बूड पण हलवूचय ना. मी या कलार साहेबांका कळवतोय. लवकर कळवा, मी ते कळवतोय. वाईट जरा कळ काढा. मी आता मसनी गाणं म्हणून रिजवू. हा, त्यापेक्षा देवा माझी प्राण ज्योत विजव. पोचाव मला. पोचलो पोचलो, मी ऑफिसला पोचलो. बोलू नका. कलार साहेबांनो रिवर्स टाका. साहेबांनो जांभळाचा झाड पडलो. या झाडाला कसं कळलं की माझ्या बायकोला जांभळाचे डोळे 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 लागले ते?
तिळ होणार बहुतेक. त्यात सरकार पण 3 पक्षात. कोण पिचलेली जनता. अहो मला विरोधी नेत्याचं भ्रष्टाचाराचं प्रकरण समजून तरी बाहेर काढावं. पेन ड्राईव्ह काय पण वापरा. अहो ते माझ्या हातात नाही कळलं ना. मग मी सचिव साहेबांना कळवतो. सचिव साहेब फारच कार्यक्षम आहेत क्लार्क साहेब. अहो कसला काय बोलतं तसेच लिवतर पण त्यांच्या टेबलावर सून एक फाईल पुढे जाऊ नाही. पण तो ज्या खात्यात असतोय ना त्या मंत्र्याला मंत्रीपदाच्या 3 टंग मिळतात. म्हणून समध्या मंत्र्यांना तेच हवा असतंय. हवा होय साहेब. अहो हवेनेच पडलं ते झाड. अरे पण तो माणूस एवढ्या सकाळी कसा आला इथे? कळत नाही. कदाचित तो कालच आला असेल मंत्रालयात आणि रात्री अडकला असेल बिचारा. अरे रात्री इथे अडकायला हे काही मद्यालय नाही, मंत्रालय. काय सांगता? काय नाही मागे काय ते दारूच्या बाटल्या सापडल्या होत्या. कधी कुठे कोणी कशा का लोकांना आठवताय का ते? नाही. काय तर मग नको ते करून काढू नका. तिकडे युक्रेन मध्ये आपली माणसं अडकली ते बघा आधी. पण मग साहेब तो इसो अडकलाय त्याचं काय करूया? ते माझ्या हातात नाही, मी अप्पर सचिवांना कळवतो. पीपीटीच्या प्रोजेक्टवर काम सुरू. तो माणूस अडकलाय तिथे. ते माहितीये मला. प्रधान सचिवांना जाऊन सांगावं लागेल. मी अप्पर जरी असलो तरी शस्त्रबल अधिकार मला नाहीये. फोन लावतोय. हॅलो. हा प्रधान साहेब. अहो इथे एक जांभळाचं झाड पडलंय हो आणि त्याच्या खाली एक माणूस सापडलाय. हो. काय साहेब पडलं? सरकार चला पक्ष बदला. अहो कोणी घेता का? नाही कोणीच नाही घेणार. नाही हो. आपल्या आवारात एक जुनं जांभळाचं झाड होतं ते पडलं ते बघा. हा मग पडू देत ना. त्यांनी आपल्याला काय झाड फरक पडत नाही. अहो साहेब पण त्या खाली एक माणूस अडकलाय. नक्कीच हा विरोधकांचा डाव आहे. हा साहेब त्याला त्या झाडाखालून काढून वाजवायला हवं साहेब. आमचं खातं कोणचं आहे हो? अर्थ होय काय? मग हे झाड आपल्या अर्थाशी संबंधित आहे की या अर्थाशी? या अर्थशी. मग ते खातं कोणचं आहे? कृषी. मग फाईल द्या ढकलून तिकडं. आपल्याला काय कमी आहेत या? अरे रे खूप वाईट झाला. हो ना. किती मस्त झाड होता. हा रोज पक्ष्यांचं कूजन किती गोड ऐकू यायचं. इथल्या राजकीय पक्षांच्या कुजण्यामध्ये या पक्षांचं पूजन ऐकू यायचं. बरं झालं बाई हे झाड पडलं ते. इथून जाताना रोज कुणीतरी पक्षी माझ्या डोक्यावर शिटायचा पण पगार नाही वाढायचा रे. माका पण या जांभळाची लागायची रोज. हे घ्यावं दादा प्या. तुझ्याकडे हा जांभळाची. यांच्यासाठी लिंबू सरबत आणलं हाय. हे घ्या. थांब. काय पाहिजे होती त्याला? सरबत आहे साहेब. अरे त्यो काय उपोषणाला बसलाय होय सरबत पाजून सोडवय? ते काय बी नाही. वर्ण ऑर्डर येईपर्यंत त्याला काय पण पाजायचं नाही.
काहीतरी पाचशील आणि तो मिळाला बिला तर आमच्या येईल देकडे मी टाकतो मायला डोसक्याला ताप झालाय निसता ओ तुम्हीच मारलात मला आमच्याकडनं काय बी सुटत नाही हे बी त्यातलंच हे बी त्यातलं झाले 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 तुमचे काम. अहो तुमची फाईल आता कृषी खात्याकडे गेलीये. चर्चा 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 सुरू आहे. चर्चा 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 कसली करायची याच्यामध्ये झाड तुमच्या डिपार्टमेंटच्या खाली पडलंय. ही जिम्मेदारी निश्चितपणे तुमची आहे त्या ठिकाणी. एकतर आम्हाला निधी कमी देता आणि आम्हालाच कामाला लावता नाही या ठिकाणी. सीएम आमचा आहे लक्षात ठेवा. अहो तुमचा सीएम आमच्या जीवावर झालाय हे विसरू नका. साहेब भांडू नका. इलेक्शन जवळ आलंय. थोडक्यासाठी घोळ नको. आम्हाला ढकलून द्या तिकडं. उगीच आमच्यात नका वाकडं. तुम्ही आमच्याशी केलं वाकडं तर तुम्हाला मिळेल विरोधी पक्षाचं वाकडं. अहो उडू नका सफार नाहीतर आम्ही पुण्यांदा जवळ करू आमचा पुराणा यार. साहेब थांबा. अहो ते बघा तिथे विरोधी पक्ष नेते मीडिया घेऊन आले. चला. काय मीडिया? ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे छोड़ेंगे पार्टी मगर ब्रेकिंग न्यूज सर्वात आधी आमच्या YZ चॅनलवर राईट पाऊंड मागे या ठिकाणी एक जांभळाचं झाड पडलेलं आहे आणि तो जो आहे तो मनुष्य त्या झाडाखाली जो आहे तो अडकलेला आहे. आणि हे जे आहे ते आपले विरोधी पक्ष नेते जे आहे ते दर्शनाला आलेले आहेत. निरीक्षणाला आलेले आहेत. आपण त्यांना विचारूया ह्याबद्दल त्यांचं काय मत आहे. अध्यक्ष महोदय ते इथे नाही आहे. हे पहा या ठिकाणी एक झाड या मंत्रालयाच्या आवारात पडलेलं आहे. या मंत्रालयाच्या आवारातील एक झाड हे सरकार वाचवू शकत नाही. त्या सामान्य जनतेला हे सरकार काय वाचवणार. आता आलंय चावणार. आधी मला वाचव. तुम्ही थांबा. आम्हाला दुसरी ब्रेकिंग न्यूज मिळेपर्यंत असेच राहा या ठिकाणी. जसे हात तसे जे आहे तुम्हाला खूप पब्लिसिटी मिळेल. तर हा तर साहेब तुम्हाला काय वाटतं या सरकारची निष्क्रियताच आहे ही. असं कंडोम सरकार आजवर तरी माझ्या पाहण्यात आलेलं नाहीये. या सरकारचा मी जाहीर विरोध करतो. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. अहो उलट आमचा तुमच्यावर जाहीर आरोप आहे की हे झाड पाडण्यामाग तुमचाच हात आहे. काय हातच काय सगळे अवयव आहेत तुमच्या यात. तुम्ही ज्या माणसाला झाडाखाली अजून झोपवलं आणि त्याच्या अंगावर झाड पाडवलं. अहो सरकार पाडता येत नाही म्हणू हा तुमचा छुपा अजेंडा आहे. हा अरे तुमची अवस्था कोणता अजेंडा घेऊ हाती अशी झाली ते बघा आधी. अरे आमचं काय हातात घ्यायचं ते आमचं आम्ही बघू. अहो तुम्ही शिंगावर आलात तर आम्ही अंगावर घेऊ. अहो तुम्ही अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ. थँक्यू. लायटर देऊ काय ईडी लावू. अरे बापरे आपलं किती महत्वाची मीटिंग आहे माझ्या लक्षातच नाही राहिलं. आमच्या नादाला कुठे लागता ईडी लावूया इथे. अरे वा तुम्ही पण छान गाता साहेब. अल्बम वगैरे काढायचा विचार काय आहे. लवकरच येतोय आमचा अल्बम. अरे वा टायटल काय असेल अल्बमचं साहेब. आम्हाला उत्सुकता आहे. ही पुरणपोळी साजूक तुपात.
म्हणता वा थोडं गाऊन दाखवता का जे हे ते देव तुझं भलं करील बाई. मायला 48 तास झालं इथंच बसून आहे मी. दे अहो ते त्यांच्यासाठी आणलं वर ह्याच्यासाठी कोणी काय करत बी नाही आणि हा मरत बी नाही. अहो पण साहेब त्यासनी बी द्या की थोडं पाच चिप्पड झालंय बघा त्यांचं. हो आज माझ्या बायकोचा बर्थडे होता. आता घरी उशिरा गेल्यावर माझं गुऱ्हाळ काढणार येते. पोराचं बारसं म्हणू नका की बापाचं 13. आम्ही आपल्या ड्युटीवर. पण साहेब वाटून खावा की थोडं. ह्याच्यात आणि आमच्यात काय बी फरक नाही बघा. घे बाबा तू बी घे दुःख वाटून घेऊ. साहेब तुमचा घरचा पत्ता फोन नंबर काहीतरी सांगा की. तुमच्या घरी कळवलं असतं. माझं कोणी नाही मी एकटा आहे. पण भाऊ तुम्ही इथं कसं काय आले? आले आले आले. ए भाई कोणतरी मोठे साहेब आले वाटतं. जा पटकन डबा लपव नाही तर सगळं आपल्या अंगावर येईल. जा 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 जा. ओ बाय 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 झाले 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 अहो झाले तुमचे काम. अहो हॉर्टिकल्चरवाले साहेब आले. आता तुझी सुटका 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 होईल असं वाटत नाही. कारण आपलं ब्रीदवाक्य काय आहे? पैसे खावा पैसे पचवा. नाही रे बाळा. झाडे लावा झाडे जगवा. त्यामुळे हे झाड आपण कापू शकत नाही. मला तरी कापा आणि सोडवा मला इथून. आमचा तोच विचार आहे. तुम्हालाच कापून पुन्हा जोडायचं. आजकाल प्लॅस्टिक सर्जरीने ते शक्य झालं आहे आणि म्हणून आम्ही त्यासाठी स्पेशलिस्ट डॉक्टरांना इथे आणलंय. त्यांनाही तसंच जोडलंय. डॉक्टर पेशंटला तपासा आणि घ्या बघू कापायला. हो माझं उलटो जुळवा. ओके उत्तम आहेत. पाठीचे ठोके अतिउत्तम. ब्लड प्रेशर डायबिटीस आहे का तुम्हाला? कधी तपासलं नाही. म्हणजे नसणार. कुठलाही आजार हा तपासल्यावरच होतो. प्लास्टिक सर्जरी यशस्वी होईल. मग चला कापायला 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 घ्या. एकदाच कापायचंय. डॉक्टर साहेबांनो या काय म्हणतो एका उभो चिरूचो की आडवो चिरूचो. आडवो चिरूचो पापलेटा सारो. अरे त्याला उभा चिरून बाहेर कसा काढणार? आडवा चिरायला हवा ना. पण आडवो नेमको खैसून चिरूचो. कुल्या कडसून चिरूचाला
साहेबानू त्याका जसोच्या तसो जोडशात ना परत म्हणजे का? काय म्हणजे कुल्याकडचो नाजूक अवयव असा म्हणाली चालत नाही तर मेल्यान बिन कुल्याचा भूत म्हणान फिरतलो आणि लोकांच्या कुल्या शाय करतलो. काम रे तू बिंदास. ऑपरेशन यशस्वी होणार म्हणजे होणार. माणूस मात्र जिवंत राहणार नाही. मी पाणी गरम करायला घेतो. मरू दे हो मला इथंच. माझी अंत्ययात्रा एक बेधुंद मैफल. माझी अंत्ययात्रा एक बेधुंद मैफल. सल एक 84 नाही स्वतःच साविल. माझी अंत्ययात्रा एक साहित्यिक दिंडी. माझी अंत्ययात्रा एक साहित्यिक दिंडी. नाही बंद बिंद कोटे नाही वाहतूक कोंडी. एक मिनिट. तुम्ही कवी आहात? होतात मला कविता. लोक कलावंत आहे. वृद्ध कलावंतांना पेन्शन मिळते. ती बऱ्याच महिन्यात मिळाली नाही म्हणून चौकशी करायला आलो होतो आणि हे टेन्शन मिळालं. अरे म्हणजे ही केस आमच्या खात्याची नाही, सांस्कृतिक खात्याची आहे. हे आधी नाही का सांगायचं? बरं, नाव काय तुमचं? कवी जगन मित्र. काय? कवी जगन मित्र? हो, आई बाबांनी ठेवले. म्हणजे ते दवफुल काव्य संग्रह तुमचंच का? हो. काय सांगता काय? अहो मी किती वेळा वाचल्या तुमच्या कविता. एकदा वाचून समजण्यासारख्याच माझ्या. तसं नाही, मी फॅन आहे ना तुमचा. तुम्हाला सांगतो, मला तुम्हाला भेटायची तीव्र इच्छा होती. हो, बरे झालं तुम्ही इथे सापडला. पाय कुठे तुमचे? पाय कुठे? मागे असतील कदाचित. पाय लागू कवी वर्य, पाय लागू. आता मी तुम्हाला सोडणारच नाही. म्हणजे काय करणार तुम्ही माझं? हो, मीडियाला कळवतो ना. आता इथे कवी संमेलन व्हायलाच हवं. मीडियाला कळवतो. MEDIA. माझी अंत्ययात्रा उडती वाहवाच्या लाया. माझी अंत्ययात्रा उडती वाहवाच्या लाया. अन वाजवाया टाळ्यावर सरसावल्या बाया. माझी अंत्ययात्रा नाही शोकानावर. माझी अंत्ययात्रा नाही शोकानावर. काव्य ग्लानीतून कुणी नाही ओ भानावर. सर, सर, मी तुमच्याबद्दल सांस्कृतिक विभागाला कळवलंय आणि माझ्या मित्र मैत्रिणींना पण इथे आमंत्रित केलंय. आता इथे मैफिल झालीच पाहिजे. बरं, ते येईपर्यंत मी माझा एक काव्य पुष्प तुमच्या चरणी अर्पण करतो. ऐका हा. निसर्गाची नाही तमा कुणास फारशी. निसर्गाची नाही तमा कुणास फारशी. नष्ट होऊ लागले पारसी आणि वलचर. असूनी मी कविराज. नशिबी आले हॉर्टिकल्चर. माझी अंत्ययात्रा. आता माझं बी ऐका. दुटीवर उभं राहुनी सुचतात माझ्या पोटऱ्या. वा, पोटऱ्या खाली खाली पोचत नाही ना. दुटीवर उभं राहुनी सुचतात माझ्या पोटऱ्या. पोटासाठी झाट उपयोगी नाहीत तुमच्या या पोएट्रिया. खरं आहे. काय खरानी काय खोटा माका नाही ठावा. काय खरानी काय खोटा माका नाही ठावा. होळी एक आणि गणपती गावात गावकट वया. यमक जुळल्या ना. आता इथे जे आहे ते कवी वीर्य केल्या काम बरा. आता त्याच्या तसा कायो उरलेला.
स्मृतीप्रित्यर्थ आज इथे काव्य मैफिल होणार आहे. फक्त आणि फक्त फक्त नाही ग, फक्त फक्त मराठीत फ असतं फ. ओठाला ओठला बघू. फक्त आमच्याच YZ चॅनलवर. रॉय काउन मागे. पण त्या आधी आम्ही आमच्या लाडक्या जगन मित्रांना अखिल भारतीय कवी किरण मंडळाचे सभासद करून घेणार आहोत. आजवर ते राहून गेले त्याबद्दल कवी किरण मंडळाच्या वतीने मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. चला सभासद, काय करायचंय मी? फक्त तेही करा. झाली सही तयार. सभासद वर्गणी रुपये 1000 द्या. खिशात असतील तेवढे काढून घ्या. पैसेच घ्या. गरीब विचारो. सादर करीत आहोत मैफल. सुरू करा. जांभूळ पडल्या झाडाखाली. वाह वाह क्या बात. अर्ज किया है. वाह वाह क्या बात है, क्या बात है. अर्ज किया है. वाह वाह क्या बात है. अर्ज किया है, अर्ज किया है. रजे के लिए पाई नहीं उनकी रजामंदी. वाह वाह वाह. रजे के लिए पाई नहीं उनकी रजामंदी. नए बॉस ने की मुझे रजाबंदी. ओ शिपाई, मला कापायला घ्या. कापायला घ्या म्हणतोय मला इथे एक कवी. कापायला घ्या म्हणतोय मला इथे एक कवी. कवी काय म्हणतोय? कापायला कापायला घ्या म्हणतोय मला इथे एक कवी. क्या बात. कापायला घ्या म्हणतोय मला इथे कवी. पुढे काही सुचत नाहीये का? पुढे काही सुचत नाहीये. मग मी माझी कविता पेश करते. माझी कविता पेश करते म्हणत पोटावर पाय आणते माझी सहोदर. वाह वाह. माझी कविता पेश करते म्हणत पोटावर पाय आणते माझी सहोदर. माणसाची पाप भोगून पृथ्वी राहिली आहे गरोदर. ओ शिपाई, पोटापासून उभा आडवा हवं तसं थांबा मला. कापायाची घाई करू नका बरं का. वाह. बेहतरीन. कापायाची घाई करू नका बरं का. आम्ही आहोत ना. भर दरबारात या शहराचं वस्त्रहरण होत असताना मेट्रो, बुलेट आदी दुर्योधन दुःशासनाला रोखण्याऐवजी गांधारीच्या डोळ्यावरची पट्टी नाका तोंडावर मास्क म्हणून ओढून घेणाऱ्या फिश मित्रोना, ड्रोनने वरून शूटिंग करणाऱ्या संजया, कुठून येतो तुला हा कॉन्फिडन्स? म्हणजे मॅडम, आता जा काय बोललास ना त्या जसाच्या तसा परत म्हणून दाखवा बघू. एका प्रतिभेला मागे खेचणाऱ्या या शुक्राचार्य वृत्तीला कंटाळून तर हे झाड पडलं नसेल या थोर कवीच्या नितंबावर. आता अश्वत्थामासारखी गुल्ल्यावरची भलभलती जखम घेऊन हा कुणाकडे बरे तेल मागणार? साहेबांनो, आता बरे तेल कोणाकडे गावा तो? झाले 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 झाले.
काम. अहो फॉरेस्ट डिपार्टमेंटची माणसं हे झाड तोडायला तोडायला तोडायला. कवी म्हणजे समाजाचं दर्पण. वा क्या बात है. वा कवी म्हणजे समाजाचं दर्पण. आलं होतं त्याच्यावर या झाडाचं दडपण. आता होईल त्याचं सरपण. पाहिला तर पण थांबा. तुम्ही काय मतलब मी फॉरेन मिनिस्ट्री मधून आलो आहे. त्यांची ऑर्डर आहे की हे झाड कापता येणार नाही. का पण कारण हे झाड पिटोनिया देशाचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा इथे आले होते तेव्हा त्यांनी लावलेले आहे. हे झाड कापले तर त्यांचा अपमान होईल आणि तसे झाले तर आपले आणि पिटोनियाचे संबंध मिटोनिया जातील. हे झाड कापता येणार नाही. साहेबानू हो पितोनिया खय असा हो ते इथे हो पितोनिया नाही हो माय हो पितोनिया गेलेलो. तिथे काय तो एक महत्वाचा देश आहे. तो आपल्याला ते मतलब काहीतरी महत्वाचे पुरवतो. हे झाड कापता येणार नाही. आम्हाला आमच्या मंत्री महोदयांचा आदेश आहे. ते झाड कापा. आम्ही कापणार. फॉरेन मिनिस्ट्री मोठी की फॉरेस्ट मिनिस्ट्री. आम्ही केंद्रीय आहोत. शेवटी देश मोठा की राज्य. अहो पण इथे एका माणसाच्या जीवाचा प्रश्न आहे ना. मतलब देशासाठी एका हिशोबाने बलिदान दिले तर त्यात काय गैर आहे. अहो हे कोणी साधे सुधे इसम नाही. खूप मोठे कवी आहेत ते. अरे वा मग तर ग्रेटच. मतलब देशासाठी एका कवीचे बलिदान महानच ठरेल. त्यातून कितीतरी कवींना मरायची प्रेरणा मिळेल. नाहीतरी त्यांच्या काय उपयोग आहे. मतलब आपण त्यांच्या इथे पुतळा बांधू. मतलब स्मारक बांधू. हा फॉरेस्टवाले तुम्ही निघायतून. आम्ही तोडणार. केंद्राच्या कोणत्याही दबावाखाली येणार नाही. आम्हाला काही स्वाभिमान आहे की नाही. उद्या जगात देशाची नाचक्की झाली तर तुम्हाला चक्की पिसायला आज जावं लागेल. मतलब जेलमध्ये. ते काय ते साहेब बघून घेतील. पण त्या साहेबांचा आदेश पाळला नाही ना तर तेच आमचं पीठ पाडतील. आम्ही फक्त आमच्या साहेबांचाच आदेश पाळणार. मतलब आम्ही पण आमच्याच साहेबांचा ऐकणार. आम्ही तुमच्या साहेबांना मतलब मानतच नाही. आम्ही पण तुमच्या साहेबांना फाट्यावर मारतो. फाटे मारायला घ्या रे. ओ पोलीस थांबा त्यांना नाहीतर तुमची नोकरी जाईल. मतलब मायला मधल्यामध्ये पोलीसच राहतो. पोलीस हो साहेब तुम्ही आपापसात मांडवली करो. माझी मांडीवली करू नका. जी सर जी 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 सर जी 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 प्राईम मिनिस्टर ऑफिस मधनं फोन होता. म्हटलं तुमच्या जिजी रे जीवन कळले. काय म्हणतात ते. त्यांची ऑर्डर आहे. मतलब हे झाड कापू नका. त्याचे असेच्या असे पुन्हा मतलब इथे रोपण करा. ते आमचं काम नाही. ते पर्यावरण खात्याला सांगा. नाही तुम्ही फॉरेस्ट वाले रोपण तुम्हालाच करावे लागेल. आम्ही फक्त आमच्या साहेबांचाच आदेश पाळणार. पाळता पाळता एकमेकांचा आदेश. पाळता पाळता एकमेकांचा आदेश. बर्बाद होणार आहे हा देश. हे आमचं खातं नाही. तुझं खातं माझं खातं करत बसावा. तुझं खातं माझं खातं करत बसावा. गरीब बिचारी जनता कोकलून घालते साथ. नाही तुम्ही फॉरेस्ट वाले मतलब रोपण तुम्हालाच करावं लागेल.
माझी अंत्ययात्रा